नमस्कार. सेंटर स्पॉटच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या दिल्ली मोहिमेचा चौथा भाग, त्याचं आपण नाट्यवाचन करतो आहोत. चौथा भाग आहे आणि आता हा प्रसंग दिल्ली मोहिमेचा, बाळाजी विश्वनाथांच्या दिल्ली मोहिमेचा प्रसंग अतिशय उत्कंठावर्धक स्थितीला येऊन पोचलेला आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे, आपण जरूर हे नाट्यवाचन आणि आजचा हा जो चौथा भाग आहे तो ऐकण्यापूर्वी पहिले 3 भाग जरूर ऐका, जर ऐकले नसतील तर, आणि मग ह्या चौथ्या भागाचं तुम्ही नाट्यवाचन ऐकावं, कारण ह्या सगळ्या गोष्टी इन कनेक्शन आहेत एकमेकांच्या. जे लोक पहिल्यांदाच हा भाग बघणार आहेत, ऐकणार आहेत, त्यांच्यासाठी एक आठवण म्हणजे हे नाट्यवाचन आपण कोणत्या कादंबरीतनं करतो तर काका विधाते यांनी लिहिलेल्या देवयोद्धा या कादंबरीतलं हे नाट्यवाचन आहे. ही कादंबरी मूळ थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित आहे, पण त्यातला जो पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या जीवनावरचा जो प्रसंग आहे, त्यातला सुद्धा दिल्ली मोहिमेचा जो प्रसंग आहे त्याच्याशी निगडीतचा जो भाग आहे तो मी वाचतोय. तर आपण सुरू करूयात आजच्या भागाला. सनदा नव्हे सामर्थ्याचे संकेत. सेनापती खंडेराव दाभाडे हौजेसह औरंगाबादला आले. सय्यद हुसेनने दख्खन येथली निर्वानिरव केली. आपला नायब म्हणून पुतण्या अलम अली खानाला नेमलं. त्याच्या मदतीला भाऊ सैफुद्दीन अली आणि दिवाण शंकराजी मल्हार यांना ठेवलं. त्याचं स्वतःचं 8,000 आणि मराठ्यांचं 15,000 मिळून एकूण 25,000 घोडदळ औरंगाबादेतून दिल्लीकडे निघालं. मराठा सैन्याचं नेतृत्व सेनापती खंडेराव दाभाडेंकडे होतं. पवार घराण्याचे 4 पुरुष या मोहिमेत होते: आनंदराव, उदाजी, केरोजी आणि तुकोजी. चौघे नामोशाचे योद्धे. पिलाजी आणि सटवाजी जाधव हे बापलेक होते. कृष्णाजी दाभाडे हा खंडेराव दाभाड्यांचा चुलत भाऊ. खंडेराव तळेगाव शाखेचे तर हा चऱ्होली शाखेतला. त्यांच्यासारखाच हाही शूर. बाजी कदम एकेकाळी रंभाजी निंबाळकराचा हस्तक होता. बाळाजींनी त्याला आपल्याकडे आणलं. तोही स्वाधीत होता. देवजी सोमवंशी याला सरलष्कर पदाचा हुद्दा होता. हा शिरूर घोडनदी जवळच्या जवळे गावचा राहणारा. आपला मुलगा दावलजीसह तो सोबत निघाला. विश्वासराव आठवले, शेख मीरा असे इतर सरदार सुद्धा होते. खुद्द बाजीराव महाराजांच्या आज्ञेनुसार सरदार म्हणून स्वारीत सामील झाला होता. राणोजी शिंदे हा बाजीरावाचा खास विश्वासू सवंगडी. सावलीसारखा तो त्याची सोबत करत होता. सेनासाहेब सुभा कान्होजी भोसल्यांतर्फे त्यांचे सावत्र भाऊ राणोजी आणि संताजी भोसले होते. मुत्सद्यांमध्ये चिटणीस खंडो बल्लाळ होते. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि आता शाहू महाराज या तिघांच्या कारकिर्दीत त्यांनी चिटणीसाचं काम पाहिलं होतं. परकीयांकडून आलेली, त्यांना लिहिलेली कैक पत्र त्यांच्या हाताखालून गेली होती. त्यामुळे राजकीय बाबींची, परस्पर संबंधांची पक्की जाण त्यांना होती. नारो गंगाधर मुजुमदार हे शाहू महाराजांचे विश्वासू कारभारी. खेडच्या लढाईआधी सेनापती धनाजी जाधवांचं मन वळवून त्यांना महाराजांच्या बाजूला आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. चिमणाजी दामोदर रिंगणगावकर हेही असेच करिण्याचे कारभारी. सध्या महाराजांचे पंडित राजाज्ञा म्हणून हे काम पाहत होते. महादेव भट हिंगणे हे देशस्थ ब्राह्मण. आमेरच्या कछवाह राजांचं नाशिक इथलं क्षेत्रोपाध्येपण पुरातन काळापासून त्यांच्या घराण्याकडे होतं. कछवाह राजांकडून काही इनामे त्यांना मिळाली होती. धार्मिक कामानिमित्त महादेव भटांचं उत्तरेत नेहमी जाणं येणं असे. बाळाजी विश्वनाथांनी मुद्दाम त्यांना सोबत घेतलं. कृष्ण भट कर्वे हे तर पेशव्यांचे उपाध्ये.
आणि अंबाजीपंत पुरंदरे हे केवळ पेशव्यांचे मुतालिकच नव्हे तर त्यांचे विश्वासू स्नेही होते. बाळाजी महादेव भानू बाळाजी विश्वनाथांचे बालपणापासूनचे मित्र होते. दिल्ली मोहिमेसाठी सरदार आणि मुत्सद्द्यांचा उत्तम संच बाळाजींनी जमवला. मजल दरमजल करत फौजा खानदेशात आल्या. दिल्लीकडे जायचा नेहमीचा मार्ग म्हणजे औरंगाबाद, बुरहानपूर, हांडिया, सिहोर, सिरोंज, नरवर, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा असा. बाळाजींनी मात्र मुद्दाम राजपुतान्यातून जाणारा मार्ग निवडला. त्यासाठी सय्यद हुसेनचं मन वळवलं. पातशहांनी माळव्यात अमीन खानाला नेमलं आहे. तो वाट रोखून उभा असेल. त्याला टाळून आपण रजपूत राजांच्या मुलखातून जाऊ. हुसेन अलीने मात्र वेगळाच मुद्दा टाकला. तिकडेही खतरा आहेच बालाजी पंत. जयपूरचे राजे सवाई जयसिंग आमच्या खिलाफ उभे आहेत. हुसेन अलीने कल्पना दिली. त्यांचे वस्तू फार चळवळ होईल असे वाटत नाही, कारण इतर रजपूत राजांची साथ त्यांना नाही. बाळाजींचं म्हणणं मान्य करण्याशिवाय सय्यद हुसेनला गत्यंतरच नव्हतं. हा सगळा खेळच मराठ्यांच्या मदतीने त्याला खेळायचा होता. राजपुतान्यातून जायचा बाळाजींचा हेतू मात्र वेगळा होता. तिथल्या राजांच्या मनस्थितीची, विचारांची चाचपणी त्यांना करायची होती. इंदोर, उज्जैन असा प्रवास करत फौजा राजपुतान्यात शिरल्या. झाबुआ, बांसवाडा, मंदसोर, नीमच इथले लहान सहान राजपूत राजे भेटीसाठी येत होते. बाळाजी एकांतात त्यांच्याशी बोलत. सगळ्यांच्या बोलण्याचा सूर एकच होता. तुर्कांची ताबेदारी आता आम्हास नको. सत्तेची धुंदी चढली आहे त्यांना. कम इज्जतीने त्यांनी आम्हाला वागवलं. आमच्या लेकीबाळी हरममध्ये ओढल्या. मन मानेल तशी आमची राज्ये खालसा केली. तिथे आपले अंमलदार, फौजदार नेमले. मर्जीस आल्यावर राज्ये पुन्हा बहाल केली, पण ती मोठ्या खंडण्या घेऊन वा काही प्रदेश तोडूनच. हे जीर्ण बुरसटलेलं साम्राज्य नष्ट व्हायलाच हवं. राजपुतात एकी नसल्यामुळे आम्ही त्यांचं काही एक बिघडवू शकत नाही. मराठ्यांनी आघात केला तर लागेल ती मदत करू. चितोडला उदयपूरचा राणा दुसरा संग्राम सिंगाचा वकील त्यांना भेटला. त्याच्या बोलण्यातला आशयही अशाच स्वरूपाचा होता. सुरुवातीपासून आमचा दर्जा स्वतंत्र राज्याचा आहे, मांडलिकाचा नव्हे. ते विसरून मोगलांनी आमच्यावर हल्ले चढवले. चितोडची तटबंदी पाडली. आमचे परगणे ताब्यात घेतले. तुम्ही पुढाकार घ्या. राणाजी केवळ पाठिंबा देऊन थांबणार नाहीत, हवी ती मदतही करतील. मारवाडचा राजा अजितसिंगाची गाठभेट झाली नाही, पण तो सय्यद बंधूंना अनुकूल असल्याचं बाळाजींना ठाऊक होतं. ते जयपूर राज्यात आले. तिथला राजा सवाई जयसिंग हा प्रसिद्ध मिर्झा राजा जयसिंगांच्या कछवा राजघराण्यातला चौथ्या पिढीचा प्रतिनिधी होता. बादशहा फर्रुख सियरला त्याची सहानुभूती होती. बादशहाविरुद्ध कारवाया करणं ही सय्यदांची बंडखोरी आहे असं त्याला वाटत होतं. बाळाजींनी गुप्तपणे जयसिंगाची भेट घेतली. सोबत बाजीराव होताच. जयसिंह तब्येतीने उंच, भरदार, नाकी डोळी तरतरीत देखणे. त्यांच्या गोऱ्या मुखमंडलावर एक प्रकारचं तेज, तकाकी होती. वय 40च्या आसपास असावं. तिरस्कारानं ते म्हणाले, या सगळ्या गुंत्याला खुद्द पातशाह जबाबदार आहे. त्याचं धोरण धरसोडीचं, मुत्सद्देगिरीने वागत नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही मोगल साम्राज्याचे मनसबदार. औरंगजेबाने आपल्या धर्मवेड्या धोरणांमुळे सर्व हिंदूंची सदिच्छा गमावली. दरबारातला आलमगिरी सरदारांचा गट सध्या तेच करतोय. हा गट कोणाचा ते बाळाजींना ठाऊक होतं. निजाम, मुहम्मद अमीन खान, सादत खान, हैदर कुली खान आणि मीर जुमला हे त्याचे म्होरके होते. त्यांनी विचारलं, सय्यद बंधूंविषयी तुमचं काय मत आहे? जयसिंगांनी हसून बाळाजींकडे पाहिलं. सध्या ते तुमचे दोस्त आहेत. त्यांची बुराई केलेली कदाचित तुम्हाला आवडणार नाही. राजाजी, सय्यदांपेक्षा तुम्ही आम्हाला जवळचे आहात, बाळाजींनी सांगितलं. मोगली मसलत जाणणारे तुम्ही जुने मुत्सद्दी. दोस्त म्हणून आम्ही तुमच्याचकडे पाहणार ना. उत्तरेत इतक्या दूर आम्ही कधीच आलो नाही. तुमच्या सल्ल्याची आम्हास गरज आहे.
क्षणकाल विचार करून जयसिंग म्हणाले, दोघे सय्यद मतलबी, सत्तेचे लालची आहेत. हिंदूंविषयी बरी भावना राखतात, हीच एक त्यांची चांगली बाजू. त्यातही धरसोड आहेच. आधी जिजिया कर हटवला, मग कट्टर तुराणी सरदारांच्या दबावामुळे पुन्हा लागू केला. वजीर अब्दुल्ला कुतुब खान अय्याश, तर धाकटा सय्यद हुसेन मगरूर. हुकूमत हाती आहे, पण कारभाराला शिस्त म्हणावी ती लावणं त्यांना काही जमत नाही. बाळाजींना अंदाज आला. पातशहाविषयी सहानुभूती असली तरी हा धूर्त राजपूत अविचाराने रणधुमाळीत उडी घेणारा नव्हे. बाजीरावाने आपणहून त्यांची ओळख करून घेतली. बाप लेकातला फरक चतुर जयसिंगाच्या लक्षात आला. बाळाजी स्वभावाने नेमस्त, शांत, संयमी, स्निग्ध बोलणारे. बाजीरावाच्या हालचाली मात्र रांगड्या शिपायासारख्या. रत्नजडीत मुठीची एक तलवार जयसिंगांनी त्याला भेट दिली. लगेच म्याना बाहेर काढून त्याने ती पारखली. वा, अस्सल पाणी दिलेलं बेहतरीन हत्यार आहे हे. आपण दिलेली भेट आवडली महाराजजी, बाजीराव म्हणाला. असं? मग सांगा पाहू या तलवारीला काय म्हणतात ते, डोळे मिचकावून स्मित करत जयसिंगांनी विचारलं. हिचं पातं रुंद बागदार आहे. हिला आम्ही तेग म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात? तेगच. हत्यारांची चांगली माहिती करून घेतलेली दिसते तुम्ही. पहिल्याच भेटीत बाळाजींची जयसिंगांशी जवळीक वाढली. जयपूरच्या राज्यातून त्यांचं कूच पुढे सुरू झालं. दक्षिणेतून येणारी मातब्बर फौज पाहून फरुख सियरचा धीर सुटला. सय्यद हुसेनची मनधरणी करण्यासाठी दूत म्हणून इखलास खानाला त्याने पाठवलं. धाकट्या सय्यदशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. बादशहाने त्याला बजावलं, काहीही करून सय्यद अमीरुल उमरा यांचं मन वळवा. त्यांना दख्खनेत परत पाठवा. इखलास खानाने सय्यदाची भेट घेतली. बादशहाचं फरमान त्याच्या हाती ठेवलं. त्यात लिहिलं होतं, राजा शाहूंचा कुटुंब कबिला आजाद करण्याची तुमची इल्तिजा मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी दख्खनसारखा महत्त्वाचा सुभा दुसऱ्यावर सोपवून इकडे येण्याची जरूरत नाही. आपण आल्या पावली वापस जावे. हुसेन अलीने इखलास खानाला विचारलं, आपका मशविरा क्या है? आम्ही पुढे जावं की मागे फिरावं? खान नावालाच बादशाचा वकील. सय्यद बंधू हे त्याचे दोस्त. तो त्यांनाच मदत करणार. तरीही त्याने धूर्तपणे विचारलं, तुम्ही बादशहांच्या वकिलांना विचारताय की तुमच्या दोस्ताला? दोघांना. खरं काय ते आम्हाला जाणून घ्यायचंय. बादशहांचा वकील म्हणून मी सांगेन की त्यांच्या हुकमानुसार तुम्ही ताबडतोब वापस दख्खनेत जावं. दोस्त म्हणून विचाराल तर माझा मशवरा हा आहे की लवकरात लवकर दिल्लीला यावं. तुमच्या थोरल्या बिरादरांना दगा करण्याचे अनेक कट बादशाह शिजवत आहेत. अर्ध्या वाटेवरून तुम्ही मागे फिरलात तर त्याची हिंमत वाढेल. इखलास खानाने सांगितलं त्यावरून हुसेन अलीला परिस्थितीचा खरा अंदाज आला. धूर्तपणे त्याने बादशाहला कळवलं, शाहू राजाचा धरून ठेवलेला कबिला आजाद करणं ही धोरणात्मक महत्त्वाची बाब आहे. कोणत्या परिस्थितीत ही अट आम्ही मान्य केली ते हुजुरांसमोर येऊन मला सांगितलं पाहिजे. इतरही काही महत्त्वाच्या बाबींवर बातचीत करायची आहेच. पातशहा औरंगजेबांचे बगावतखोर शहाजादे अकबर यांचा फर्जंद शहाजादा मुइझुद्दीन याला राजा शाहू यांनी गिरफ्तार केलाय. त्याला हुजुरांपुढे पेश करायचा आहे. दख्खनेतल्या माझ्या गैरहजेरीमुळे सुभ्याला कसलाही धोका होऊ नये याची पुख्ता तजवीज मी केलेली आहे. शिवाय अर्ध्या वाटेवरून मी परत फिरलो तर दगाबाजी केल्याचा शक मराठ्यांना येईल, जे साम्राज्याच्या आणि माझ्याही प्रतिष्ठेसाठी लाजमी ठरणार नाही. शिवाय 3.5 वर्षे मी हुजुरांपासून दूर आहे. मला आपल्या दर्शनाची आस लागली आहे, म्हणून मी येत आहे. उज्जैनला आल्यावर बादशहाचा प्रतिनिधी म्हणून ग्वाल्हेरचा फौजदार बरकंदाज खानाने हुसेन अलीची भेट घेऊन वेगळीच माहिती सांगितली. बादशहा सलामत आणि वजीर कुतुबुल मुल्क या दोघात आता समझोता झालाय.
हुसेन अलीने दरबारातल्या आपल्या विश्वासू माणसांकरवी बातमी आणवली. गोष्ट खरी होती. तो विचार करू लागला, बादशाह आमच्यावर शक करून दुश्मनी करणार नसेल तर आम्हीही वफादारीने त्याची खिदमत करू. पण त्याच्या आणखी काही विश्वासपात्र मित्रांनी त्याला कळवलं, समझोता हा केवळ बहाणा आहे. तुमची पाठ वळताच बादशहाचे चाळे पुन्हा सुरू होतील. काय तो सोक्षमोक्ष एकदा लावलेला बरा. सय्यद राजपुतानातून वाट कापत पुढे निघाला. एकीकडे सय्यदांना खुश करण्यासाठी फर्रुख सियर सवलतींपाठोपाठ सवलती देत होता. दुसरीकडे अजित सिंग सवाई जयसिंग यांचा मानपान करून त्यांची मदत घ्यायचा प्रयत्नही करत होता. सवाई जयसिंगाला राजाधिराज आणि राजेंद्र या पदव्या त्याने दिल्या. अजित सिंगाला गुजरातचा सुभेदार नेमलं. सवाई जयसिंग सैन्यासह दिल्लीत आला. त्याने सल्ला दिला, बादशहाजी, सक्त उपाय योजून सय्यदांची बगावत मोडून काढा. आम्ही मदतीसाठी सज्ज आहोत. फर्रुख सियरला ती हिंमत झाली नाही. तोवर सय्यद हुसेन मराठ्यांचं सैन्य दिल्लीजवळ आलं. पहिला मुक्काम फिरोज लाट येथे झाला. दुसऱ्या दिवशी सैन्य दिल्लीत घुसलं. नियम असा होता की लाल किल्ल्यातल्या शाही महालाजवळ आल्यावर कोणीही नगारे वाजवू नयेत. सय्यद हुसेनने तो नियम मोडूनच टाकला. जोर जोराने नगारे बडवतच तो आला. हा उर्मटपणा पाहून फर्रुख सियर अस्तनीच्या बाह्यात चढवून कडाडला, आम्ही या बगावतखोरांना त्यांच्या उद्धटपणाची सजा फरमावू. नुसती गर्जना, केलं काहीच नाही. घाबरून जनान्यात जाऊन तो लपून बसला. दिल्लीला आल्यावर 8व्या दिवशी सय्यद हुसेन राजा अजित सिंगाला सोबत घेऊन बादशाहला भेटायला गेला. परवानगी न घेता आल्याबद्दल क्षमा मागितली. बादशाहने विचारलं, कैद करून आणलेल्या शहाजादा मुइजुद्दीनला तुम्ही आमच्या पुढे पेश करणार होतात, कुठे येतो? सय्यद हुसेन क्षणभर गप्प बसला. असा कोणताही शहाजादा अस्तित्वातच नव्हता. एका कुठल्या तरी तरुणाला शहाजाद्याचा मखमली साज चढवून दिल्लीपर्यंत त्याचं सोंग सजवून आणलं होतं. शाहू राजांचा कबिला सोडवण्यासाठी शंकराजी मल्हारने सुचवलेली ही युक्ती होती. सय्यद हुसेनने उत्तर दिलं, राजा शाहूंचा कुटुंब कबिला सोडला की लगेच मी त्याला हुजुरांच्या समोर हजर करतो. फर्रुख सियरने शाहू महाराजांचा सावत्र भाऊ मदन सिंगाला मराठ्यांच्या हवाली केलं. मुइजुद्दीनला दुसऱ्या दिवशी समोर आणायचं ठरलं. फर्रुख सियरचं भविष्य बुडू घातलेलं. बंडखोरांशी 2 हात करण्याची कोणतीही योजना त्याने आखलेली नव्हती. आखली असती तरी ती अंमलात आणायची कुवत त्याच्यात किंवा त्याच्यात सतत आगलावे सल्ला देणाऱ्या त्याच्या सल्लागारांमध्येही नव्हती. जुने जाणते सरदार अमीर दुखावलेले. राजा जयसिंगाशिवाय कोणीही मदतीसाठी पुढे व्हायला तयार नव्हता. 2-1 दिवसांनी वजीर कुतुबुल मुल्कने बादशहाला कळवलं, सवाई जयसिंगाला तात्काळ बडतर्फ करून त्याच्या राज्यात पाठवा. यापुढे तोफखाना दिवाणे खासचे मुलाजिम आम्ही नेमू. तुमच्या नोकरचाकरांच्या नेमणुका आमच्या सल्ल्याने कराव्यात. फर्रुख सियरने सगळ्या अटी मान्य केल्या. इतिकाद खान आणि इतर वाचाळांची हकालपट्टी झाली. वजीराने तिथे आपली माणसे नेमली. शाही महाल, दिवाणे आम, दिवाणे खास या इमारतींचा त्याने ताबा घेतला. मराठ्यांच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला. ही तयारी झाल्यावर 27 फेब्रुवारी 1719 रोजी सकाळी जोधपूरचा राजा अजित सिंगाला घेऊन वजीर अब्दुल्ला खान फर्रुख सियरला भेटायला गेला. उभ्या उभ्याच त्याने त्याला सुनावलं, जीवाच्या कराराने आम्ही तुमच्या पूर्वजांची तुमची खिदमत केली. त्याचा सिला तुम्ही कृतज्ञतेने दिला. आमच्या हेतूविषयी शक घेतला. दुष्ट विचाराने आमच्या विरुद्ध कटकारस्थाने केली. दाऊद खान अफगाण आणि दख्खन येथील इतर लोकांना माझ्या भावाला ठार मारण्यासाठी तुम्ही पाठवलेली पत्रे सबूत म्हणून आजही मी जपून ठेवली आहेत. केलेले वादे करार तुम्ही कधीच पाळले नाहीत. त्याविरुद्ध तुमचं वागणं होतं मी आहे. म्हणून आमचं असं मत झालंय की सल्तनतीची सर्व सत्ता स्वतःच्या हाती घेतल्याखेरीज आमच्या मनातील शंका डर दूर होणार नाही. मग त्यासाठी काहीही करावं लागो. वजीराचं बोलणं ऐकून फर्रुख सियर संतापाने अदवा बोलू लागला. सय्यदांना शिव्या घालू लागला. आता त्याचा काय उपयोग? बळी जाण्याआधी बकऱ्याने करावी तशी ही व्यर्थ धडपड होती. दुसऱ्या दिवसाची सकाळ. बादशहाचा सासरा सादत खान, गाझीउद्दीन खान
अजीज खान या 3 सरदारांनी सैन्यासह किल्ल्याच्या दिशेने चाल केली. किल्ल्यात थांबलेल्या खान दौरानालाही मग बळ चढलं. त्याच्या शिपायांनी मराठ्यांच्या दिशेने बाणांचा मारा केला. चालून आलेले तिघे सैन्यासह मराठ्यांवर तुटून पडले. सेनापती खंडेराव दाभाडे त्यांना भिडायची तयारी करू लागताच बाळाजी विश्वनाथ त्यांच्या कानाशी लागून हळू आवाजात म्हणाले, लढाई टाळून आपली फौज मागे घ्या सेनापती. यांच्या भानगडीत आपली माणसे मरायला नकोत. खंडेराव कडाडले, माघार घ्यायचा हा वखत नव्हे, सरा तुम्ही माग. मराठ्यांच्या तलवारीचा हिसका काय असतो ते दाखवतोच त्यांना आज. हिसका लाख दाखवाल, पण हा इलाका परका आहे. सय्यद बंधू बादशहाला तख्तावरून खाली खेचायला निघालेत. त्यांची लढाई त्यांना लढू द्या ना. उद्या दिल्लीतले लोक आपणच बादशाला बेदखल केल्याची बोंब ठोकतील. अंगात मांग शिरावात असे मोगल लढतील. रयतही त्यांचीच. सगळ्यांनी मिळून पिच्छा पुरवला तर पळता भुई थोडी होईल आपल्याला. ते ऐकून खंडेराव भानावर आले. आपली फौज त्यांनी जर अशी मागे घेतली तरीही झगडा टळला नाहीच. झकेरिया खान, मोहम्मद अमीन खान आपल्या तुराणी सैन्यासह सय्यद बंधूंनी भरवलेल्या दरबारात हजर राहण्यासाठी लगबगीने जात होते. किल्ल्याबाहेर मराठी सैन्याची गर्दी झाल्यामुळे त्यांची वाट अडली. त्यांच्या सैनिकांनी आरडाओरडा चालवला. बाचाबाची झाली. काय होतंय हे कळायच्या आत सपासप त्यांनी तलवारी बाहेर काढल्या. मराठ्यांवर ते तुटून पडले. लढाईचा हुकूम नसल्याने मराठ्यांना लवकर सावरताही आलं नाही. त्यांनी प्रतिकार करेपर्यंत मोगलांनी जबर तडाखा दिला. 1,500 मराठे स्वार शिपाई मरून पडले. संताजी भोसले सारखा मातब्बर सरदार मारला गेला. हा प्रकार इतका अकस्मात घडला की सय्यद बंधूंच्या सैन्यात घबराट माजली. फर्रुख सियरचं नशीब सावरण्याची ही वेळ होती, पण त्याचा फायदा घ्यायच्या अवस्थेत तो नव्हता. निजाम फौजेसह जवळच्या फळ बाजारात थांबलेला. इतकी मोठी दंगल उसळूनही तो स्वस्थ राहिला. इतरही मदतीला आले नाही. सय्यद बंधूंनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्वरा केली. बहादूर शहाचा नातू शमशुद्दीन अबुल बरकत रफीउद्दराजात या 20 वर्षाच्या तरुणाला हरममधून त्यांनी बाहेर काढलं. अंघोळ करून नवी वस्त्र घालायचीही फुरसत त्याला दिली नाही. गळ्यात एक मोत्याची माळ घालून सय्यदांनी त्याला तख्तावर बसवलं. तख्ताला आता दुसरा बादशाह मिळाला. फर्रुख सियरची किंमत आता 0. वजीराचा धाकटा भाऊ नजमुद्दीन अली खान आणि दिवाण राजा रतनचंद हे अफगाण शिपायांची एक तुकडी घेऊन शाही महालात घुसले. फर्रुख सियर जनान्यात पळून गेला. फरारा ओढतच त्यांनी त्याला बाहेर आणलं. हातात तापलेल्या सळया घेऊन जल्लाद तयारच होता. भयभीत झालेल्या फर्रुख सियरची नजर क्षणभर त्या लालबुंद सळयांवर खेळली. जल्लादाने ती आग त्याच्या डोळ्यात खुपसली. मांस चरचरत जळालं. हवेत उग्र दर्प दरवळला. डोळ्याच्या खोमणीतून धूर उठला. फर्रुख सियर गुरासारखा ओरडला. तशा अवस्थेत शिपायांनी ओढत आणून त्याला लाल किल्ल्यातल्या लहानशा खोलीत फेकलं. ही तीच तिरपोलिमा फाटकावरची खोली होती. तिथेच फर्रुख सियरने आपला चुलता जहानदार शहाला डांबलं आणि शेवटी मारून टाकलं होतं. आज त्याच्याही वाट्याला तेच ठिकाण, तसाच अंत वाढून ठेवला होता. दिल्लीतल्या घडामोडी पाहून बाजीराव अचंबित झाला. हे सगळं तर्कात बसणारच नव्हतं. हाताखालचे सरदार बंडखोरी काय करतात, भुईवरचं जाजम उचलावं इतक्या सहजतेने बादशहाला तख्तावरून खाली काय खेचतात, त्याचे डोळे फोडून एखाद्या सामान्य गुन्हेगाराला ओढत न्यावं तसे कैदेत काय नेऊन डांबतात. मराठेशाहीत असं कधीच ना घडलं ना पाहिलं. ऐकिवात सुद्धा अशा गोष्टी कधी आल्या नाहीत. नाना, यांचं हे कसलं राजकारण आणि कसली संस्कृती म्हणायची. धन्याशी निष्ठा नसली तर नसू द्या, पण हा अघोरीपणा, ही क्रूरता. बाळाजी म्हणाले, सुलतानांच्या आणि बादशहांच्या राज्यात असंच चालतं राहू. शेकडो वर्षांपासून त्यांची परंपरा हीच आहे. शहाजहानने आपल्या सावत्र चुलत भावांना मारून तख्त मिळवलं. औरंगजेबाने दारा, शुजा, मुराद या सख्ख्या भावांचे गळे कापून गादी मिळवली. फर्रुख सियरचंही तेच. चुलता जहांदर शहाचा मुर्दा पाडूनच तो बादशाह झाला. आता त्याच्यावर वक्त गुदरलाय. आपण त्याचा फार विचार करू नये. बाळाजींचं लक्ष आपल्या उद्दिष्टाकडे होतं. मोगलांच्या अंतर्गत लाथाळ्यात एक मातब्बर सरदार
1,500 शिपाई आपण घालवून बसलो ही खंत त्यांना होती. कधी एकदा दिल्लीतून बाहेर पडेन असं त्यांना झालेलं. सय्यद बंधूंच्या मागे त्यांनी लकडा लावला. सगळं तुमच्या मनासारखं झालं. आता आमच्या मागण्यांचा लवकर विचार करा. आम्हाला इंतजार करायला लावू नका. सय्यद बंधूंनाही मराठे दिल्लीतून जितक्या लवकर बाहेर जातील तेवढं बरं होतं. आलमगिरी सरदार खवळलेले, दिल्लीची रयत संतप्त झालेली. काय चेष्टा आहे, मराठे आपले दुश्मन. त्यांची मदत घेऊन सय्यद बंधूंनी लाल किल्ल्यासह राजधानी ताब्यात घेतली. बादशहाला तख्तावरून खाली खेचून त्याचे डोळे काढले. लाहोल बिला कुवत. सय्यदांना आणि मराठ्यांनाही याची सजा झालीच पाहिजे. वातावरण तंग झालं. सय्यद बंधूंना ह्याची जाणीव होती. 13 मार्च 1719 रोजी नव्या बादशहाने मंजूर केलेली पहिली सनद त्यांनी बाळाजींच्या हवाली केली. त्यानुसार दक्षिणेतील 6 सुभे आणि कर्नाटकातील तंजावर, त्रिचनापल्ली आणि म्हैसूरच्या मांडलिक राजाकडून चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला. 24 मार्च रोजी दुसरी सनद मिळाली. एकूण वसुलाच्या 10% सरदेशमुखी तहा अन्वये मंजूर करण्यात आली. तिसऱ्या सनदेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी जो मुलूक स्वराज्य म्हणून गणला गेला होता तो सगळा शाहू महाराजांच्या हवाली करण्यात आला. महाराजांच्या मातुश्री येसुबाई, सावत्रभाऊ मदनसिंग, कुटुंबातली इतर माणसं यांची मुक्तता करून त्यांना बाळाजी विश्वनाथांच्या ताब्यात देण्यात आलं. या सनदा मराठ्यांसाठी अनमोल होत्या. शाहू महाराज आता मराठ्यांचे एकमेव छत्रपती ठरले. दख्खनेत, कर्नाटकात चौथाई वसूल करण्याचा त्यांचा हक्क कायदेशीर बनला. जुन्या आलमगिरी सरदारांसाठी हा धक्का असहनीय होता. ज्यांच्याशी वर्षानुवर्ष आपण लढलो, झगडलो, ज्यांच्या नाशासाठी औरंगजेब बादशहाने आपल्या आयुष्याची 27 वर्ष खपवली, त्या काफरांना दख्खन कर्नाटकातल्या महसुलातून 35% हिस्सा हातोहात द्यायचा. एवढं मोठं डबोलं देऊन त्यांच्यावर जबाबदारी काहीच टाकलेली नाही. निदान ज्या प्रदेशातून चौथाई सरदेशमुखी वसूल करायची त्या भागाच्या संरक्षणाचा जिम्मा तरी त्यांच्यावर टाकायचा ना. तेही नाही. तिथे शांतता सुव्यवस्था टिकवण्याचं केवळ आश्वासन त्यांनी दिलंय. त्याला काय अर्थ आहे? मोगल अमीर संतापाने इंगळासारखे फुलले. त्यांचा सारा राग बाळाजी विश्वनाथांवर होता. हा शातीर बम्मन आणि ते बेवकूफ सय्यद बंधू हातोहात त्यांना फसवून आपला फायदा याने करून घेतला. इसे गारद कर दो. कोळी विणतो तसं कटाचं जाळं विणलं जाऊ लागलं. बाळाजी सनदा घेऊन दरबारातून वापस निघाले की अचानक हल्ला चढवून त्याचा खून करायचा. एकट्या दुकट्याला हे काम जमणार नाही म्हणून झुंडीने तुटून पडायचं. मराठ्यांचे खबरे दिल्लीत मोगल दरबारात पेरून ठेवलेले होते. कटाचा कावा त्यांना कळला. बाळाजी विश्वनाथ दाभाड्यांना म्हणाले, मोगल दगाबाज आमच्या जीवावर उठलाय. गुप्तपणे आम्ही छावणीत जातो. साध्या शिपायाच्या वेशात भलत्या मार्गाने बाळाजी सनदांसह गुपचूप सटकले. मारेकऱ्यांना पत्ताच लागला नाही. पालखीतून येत असलेल्या बाळाजी पंत भानूलाच पेशवा समजून त्याच्यावर ते तुटून पडले. त्यात भानू ठार झाले. मराठ्यांवर झालेला हा दुसरा खुनी हल्ला होता. सेनापती खंडेराव दाभाडे चवताळले. सरदार संतप्त झाले. बाळाजी विश्वनाथांनाही राग आवरेना. मराठ्यांच्या या मनस्थितीवर एक माणूस फार बारकाईने नजर ठेवून होता. तो म्हणजे निजामुल मुल्क. बाळाजींची भेट घेऊन झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सरदारांसह त्यांना बादशहाच्या भेटीला नेलं. आपल्या महाली खाण्याची दावत दिली. निजामाचं वय यावेळी 47 वर्षांचं होतं. दाढीचे काही बाल पांढरे झालेले. त्यांचा चेहरा नेहमीच गंभीर पोक्त वाटे. मोठ्याने ते कधी हसत नसत. खुशीच्या प्रसंगी हलकं स्मित चेहऱ्यावर तरळे. एखाद्या रुबाबदार पुरुषाने भरजरी वस्त्रे अलंकार धारण करावेत, त्यात त्याचं देखणे पण लपून जावं आणि पाहणाऱ्याची नजर केवळ त्या वस्त्रांवर अलंकारावरच खिळून राहावी, तसं निजामाचं मूळ व्यक्तिमत्व लक्षात न राहता वागण्या बोलण्यातले त्यांचे शिष्टाचार, चेहऱ्यावरचं गांभीर्य, विचारपूर्वक होणारं सावकाश संथ संभाषण हेच तेवढं लक्षात राही. निजाम बाजीरावांकडे कुतूहलाने पाहत होते. खाना झाल्यावर आस्थेने त्यांनी त्यांची विचारपूस केली.
इतक्या लहान वयात दूर दिल्लीची मोहीम तुम्ही केलीत याचा ताज्जुब वाटतो. निजामांच्या ओठांच्या कोपऱ्यात स्मित होतं. खरा ताज्जुब तर तुमचा वाटायला हवा निजाम साहेब, बाजीराव म्हणाला. वो कैसे? 13 वर्षांची उमर असल्यापासून तुम्ही लष्करी मोहिमा करत आहात असं मी ऐकलंय. औरंगजेब बादशाह तुमच्या पराक्रमावर इतके खुश होते की वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी चिनकिलीज खान हा किताब तुम्हाला दिला. निजाम दिलखुलास हसून म्हणाले, काफी कुछ जानते हैं आप हमारे बारे में. क्यों नहीं, तमाम हिंदुस्थानात तुमची शोहरत पसरली आहे. अच्छा. निजामांनी भुवया उंचावून आश्चर्य व्यक्त केल्यासारखं केलं. मग बाळाजींकडे पाहत ते म्हणाले, बालाजी पंत, आपके फर्जंद जानकारी अच्छी रखते हैं. क्या उम्र होगी इनकी? 18व संपून नुकतंच 19व वर्ष लागलंय त्यांना. ओहो हो, इस उम्र में ये सूझबूझ, बातों में इतनी साफगोई, अदब, माशाअल्लाह, क्या खूब सूरत और सीरत पाई है. हम खुश हुए. निजामांनी बाळाजींना सोन्याच्या साजासह एक घोडा, हस्तिदंती कलमदान आणि बाजीरावाला हिरेजडीत मुठीची कट्यार दिली. मनुष्य फार दूरदृष्टीचा. हे आगत स्वागत, साखर पेरणी, गोड बोलणं, सदिच्छेचं प्रदर्शन, भेटी हे अकारण नव्हतं. दख्खनेत स्वतःची स्वतंत्र मसनद थाटणं ही निजामांची महत्वाकांक्षा होती. तिथले मूळ मालक मराठे, भविष्यात त्यांच्याशी संबंध येणारच, म्हणून हा उपचार पार पाडणं. बाळाजी विश्वनाथही ते जाणून होते. 4 एक वर्षांपूर्वी या बिलंदर माणसाने आपल्याला कसं पिडलं नाडलं हे त्यांना याद होतं. मागचं विसरून दोस्तीची भाषा करणं सध्या दोघांच्या दृष्टीने सोयीचं होतं. निजाम दख्खनेपासून लांब उत्तरेत. इतक्यात मराठ्यांचा त्यांना व त्यांचा मराठ्यांना उपसर्ग होण्याची शक्यता नव्हती. परस्परांची अवाजवी स्तुती करून एकमेकाला खोटी खोटी आश्वासनं देऊन ही भेट संपली. संताजी भोसले, बाळाजी पंत भानू आणि 1,500 लोक मारले गेले. त्याची नुकसान भरपाई बाळाजींनी सय्यद बंधूंकडून वसूल केली. दिवसाला 50,000 रुपयांप्रमाणे फौजेचा ठरलेला खर्च घेतला. महादेव भट हिंगणे याला उत्तरेतला फिरता वकील म्हणून नेमून 30 मार्च 1719 रोजी बाळाजी दिल्लीतून बाहेर पडले. 16 फेब्रुवारी ते 30 मार्च 1719 असा 1.5 महिना मराठी फौजांनी दिल्लीत तळ ठोकला होता. पुढचा एपिसोड अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. बिलकुल चुकवू नका. नमस्कार.